नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये विविध मूल्यांवर, विविध विषयांवर अनेक असे भाग झालेले आहेत. अनेक असे विषय लोकांनी मांडलेले आहेत. अनेक वक्ते इथे आलेले आहेत आणि त्यांनी आपलं मत तिथे मांडलेलं आहे. नक्कीच आपल्याला सर्व गोष्टींपासून फायदा झालेला आहे आणि ह्या सर्व विषयांवर ऐकत असताना एक विशिष्ट गोष्ट प्रत्येक वक्त्याकडून आपण जी ऐकली ती आहे राजयोग मेडिटेशन किंवा राजयोग ध्यान पद्धती. तर राजयोग काय आहे, कसा हा केला जातो ह्याच्याबद्दलची आपण माहिती घेत होतो आणि ही माहिती आपल्याला मागच्या काही सत्रांमध्ये ज्यांनी दिली ते आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन परब, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर सचिन, आपण ह्या विषयावर खूप सखोल अभ्यास केलेला आहे. अनेक वर्कशॉप्स तुम्ही करता, कार्यशाळा तुम्ही चालवता, अनेक लोकांना तुम्ही हा अभ्यासाचा सहज अनुभव करून घेत असता. मागच्या सत्रांमध्ये तुम्ही आम्हाला ह्या विषयातील भरपूर माहिती तुम्ही आम्हाला दिली की कसं ह्याचा परिणाम होत असतो. हा इतर जे काही ध्यान पद्धती आहे त्याच्यापेक्षा हा श्रेष्ठ का आहे, राजयोग का म्हटलेला आहे, बऱ्याच माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. परंतु एक सर्वसाधारण एक गोष्ट मला विचारायची की राजयोगाची तुम्ही जेव्हा आम्हाला माहिती मागच्या वेळेस सांगत होता त्यावेळेला तुम्ही सांगितलं की 7 दिवसाचा कोर्स असतो जो विनामूल्य दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगता की आत्मा परमात्माचं मिलन वगैरे हे सर्व काही सांगतात. परंतु राजयोगाची एक्झॅक्ट व्याख्या काय आहे? आमच्या इकडे ब्रह्माकुमारीमध्ये विश्वातला सगळ्यात मोठा संशोधन जे हृदयरोगावर चालू आहे, ज्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर दिल्लीवरून सायंटिस्ट आलेले. तर त्याच्यामध्ये एक सायंटिस्ट जे सध्या डायरेक्टर आहेत DRDOचे, DRDO म्हणा डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, डॉक्टर सेल्वा मूर्ती, फार सुंदर डायरेक्टर आहे. ते सायंटिस्ट आहेत, सिनियर सायंटिस्ट इंडियाचे. तर त्यांनी फार सुंदर व्याख्या दिली. बिंग अ सायंटिस्ट ते म्हणाले की राजयोगा मीन्स कम्युनियन ऑफ इनर लाईट विथ द सुप्रीम लाईट. तर राजयोग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. जेव्हा आपण शरीराच्या भानातून स्वतःला मुक्त करतो आणि आपली स्मृती आत्मिक स्वरूपामध्ये स्वतःला स्थित करतो, म्हणजे स्वतःला आपण आत्मा समजतो की मी शरीर नाही, एक चैतन्य शक्ती आत्मा आहे. आणि बुद्धीने आपण, मन आणि बुद्धीने यात्रा करतो परमधाम, जे 6वं महातत्व आहे, ज्याला ब्रह्मांड म्हटलेलं आहे, ब्रह्म महतत्व म्हटलंय. तिथे आम्ही बुद्धीने जातो आणि तिथे असलेल्या परमात्मा जो की ज्योतिष स्वरूप आहे त्याच्याशी मंगल मिलनाचा आम्ही अनुभव करतो आणि त्याच्याकडून शक्ती प्राप्त करतो त्या परमात्म्याकडून. याला आम्ही राजयोग म्हणतो. तर दिस इज राजयोग. राजयोगामध्ये डॉक्टर साहेब तुम्ही सांगितले की आत्म्याचं परमात्म्याबरोबर मिलन होतं, आत्मा परमात्म्याकडून शक्ती प्राप्त करत असते. तर अशा काही विशिष्ट परिवर्तन घडत असतं का व्यक्तीमध्ये? ह्याच्याबद्दल काही माहिती सांगाल का? येस, आपण स्लाइडमध्ये पाहूया की आपण सर्वजण स्वतःला ह्युमन बीइंग म्हणतो. तुम्ही मागे पण प्रश्न विचारला होता की मन आणि शरीर. तर ह्युमन बीइंग ह्या 2 शब्दामध्ये याचा अर्थ दडलेला आहे. ह्युमन हा शब्द जो आलेला आहे तो ह्युमस पासून आलेला आहे. ह्युमस शब्दाचा अर्थ आहे सॉइल, सॉइल किंवा ज्याला माती म्हणतो आपण. आणि बीइंग म्हणजे एनर्जी किंवा ज्याला सोल म्हटले. तर एक आहे सॉइल आणि एक आहे सोल. सॉइल म्हणजे माती आणि सोल म्हणजे चैतन्य शक्ती. सॉइल म्हणजे हे दिसणारं शरीर आहे, मिट्टी आहे किंवा मातीपासून झालेलं आहे, मातीमध्ये मिळणार आपल्याला माहिती आहे. आणि या शरीरामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत. मेंदू आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, पचन संस्था आहे, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. पण बीइंग बद्दल काय किंवा एनर्जी बद्दल काय? आपण ह्युमन बीइंगच्या ऐवजी ह्युमन डुईंग झालेलं आहे, एक मशीन झालेलं आहे. त्यामुळे सध्या मशीन सारखे आपल्याला आजार होत चाललेले आहेत. आणि राजयोगाचा आधार आहे की बीइंग कॉन्शियस होणे, की मी कोण आहे हे स्वतःला ओळखणे. तर जसं आपण स्लाइडमध्ये पाहूया, एक फार सुंदर वाक्य आहे इंग्रजीमध्ये की म्हणतात की वी आर नॉट ह्युमन बीइंग्स विथ ओकेजनल स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, बट वी आर स्पिरिच्युअल बीइंग्स विथ ओकेजनल ह्युमन एक्सपिरियन्स. आपण शरीर नसून शरीरापेक्षा भिन्न एक चैतन्य शक्ती आत्मा आहोत. आणि ही आत्मा जेव्हा मन आणि बुद्धीने यात्रा करते, जसं आपण स्लाइडमध्ये पाहूया की आपण आता सध्या इथे बसलेलो आहोत, या स्टुडिओमध्ये बसलेलो आहोत. तर स्टुडिओ या धर्तीवर आहे. या धर्तीवर स्टुडिओमध्ये बसलेले असताना देखील माझं कॉन्शियसनेस किंवा माझी चेतना जेव्हा मी माझ्याच विचाराने या शरीराच्या पासून बाहेर काढून
या 5 तत्वांच्या पलीकडे घेऊन जाते. जसं आपण चित्रामध्ये पाहतो आहात, तर जी सर्वोच्च शक्ती आहे परमात्मा, किंवा ज्याला गॉड, अल्लाह, ईश्वर म्हटलेली आहे, जसं आपण चित्रामध्ये पाहतो आहोत की ती सत्ता जी आहे या 5 तत्वाच्या पलीकडे आहे आणि ती एक ज्योती आहे, दिव्य ज्योती आहे ती. आणि ती दिव्य ज्योती एका अशा प्रदेशात आहे ज्याला जिकडे सगळीकडे लाल प्रकाश आहे, गोल्डन रेड प्रकाश आहे. आणि ती जी ज्योती आहे त्या ज्योतीकडून निरंतर असे प्रकंपन निघत आहेत. जसा एखादा सूर्य असतो, सूर्याकडून प्रकाश निरंतर निघत असतो आणि त्या प्रकाशाने ह्या सृष्टीला संपूर्ण जीवन मिळत असतं. तर जसं आपण आपल्या मन आणि बुद्धीने तिथपर्यंत यात्रा करतो आणि त्या ज्योतीच्या जवळ जातो, तर त्याची शक्ती आपल्याला मिळायला लागते. आता ह्या ज्योतीची विशेषता काय आहे की ह्याला परमात्मा म्हटलेलं आहे. सर्व आत्मांमध्ये ही श्रेष्ठ आहे. आणि ह्याचे क्वालिटीज काय, गुण काय आहे, तर ती ज्योती शांतीचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, पवित्रतेचा सागर आहे, सर्व शक्तिवान आहे, ज्ञानाचा सागर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आपण चिंतन करतो, तर जसं समुद्र किनारी गेल्यावर समुद्राला आपल्याला सांगावं लागत नाही की तुझी थंड हवा दे, आपोआप तुम्ही उभा राहिला तर त्याची हवा आपल्याकडे येत जाते. किंवा सूर्यामध्ये उभा राहिल्यावर आपल्याला सांगावं लागत नाही की सूर्य तुझा प्रकाश दे, त्याचा प्रकाश आपोआप आपल्याकडे येतो. अशाच प्रकारे जेव्हा आपण मन आणि बुद्धीने त्या परमधाम मध्ये 6व्या महतत्वामध्ये आपली मन आणि बुद्धी जेव्हा स्थिर होते, आपोआप परमात्म्याकडून आपल्याला शक्ती यायला लागते. आणि ही शक्ती जेव्हा आपल्यामध्ये यायला लागते, तेव्हा आपलं मन, आत्मा आणि शरीरामध्ये ऑटोमॅटिक चेंजेस व्हायला लागतात, सकारात्मक चेंजेस होतात आणि त्याच्याद्वारे आपल्या स्वास्थ्यावर त्याचा डेफिनेट इफेक्ट पडतो आणि शरीरामध्ये परिवर्तन घडतं. तर तसं तुम्ही म्हटलात की आत्म्यामध्ये परिवर्तन होतं, शरीरावर त्याचा इफेक्ट होतो. तर ह्या राजयोग पद्धतीमध्ये जिथे तुम्ही म्हटलात की आत्मा, परमात्मा, शक्ती, तर ह्याचा आपल्या मेंदूशी, ब्रेनशी काही घनिष्ठ संबंध आहे का? येस, हा प्रश्न नेहमी मला विचारला जातो आणि ह्याचं फार सुंदर उत्तर आहे. सायंटिस्टनी ह्याच्यावर फार संशोधन पण केलेलं आहे, वेगवेगळ्या मेडिटेशनचा काय प्रभाव पडतो. मी या टीम मध्ये होतो जेव्हा आम्ही हा रिसर्च केला. आमच्याकडे पूर्ण भारतातून जेव्हा पेशंट्स यायचे, तर आम्ही त्यांच्या मेंदूला काही इलेक्ट्रोड लावतो, वायर्स लावतो. ते इलेक्ट्रोड्स काय बघतात, तर आपला मेंदू कोणत्या प्रकारचे प्रकंपन सोडत आहे. तर नॉर्मली आता तुम्ही प्रश्न विचारत आहात किंवा टीव्ही समोरचे लोक बसलेले आहेत, ते आपल्याला ऐकतायत, तर तेव्हा दर्शकांच्या आणि आपल्या मनामध्ये आपण जागृत आहोत, तेव्हा एक प्रकंपन निघतात ज्याची फ्रिक्वेन्सी किंवा त्याचा जो रेट असतो तो आहे 14 ते 28 पर सायकल्स पर सेकंड. पर सेकंड मध्ये एवढ्या स्पीडने आपली इलेक्ट्रिसिटी चालू असते. आता ही नॉर्मल आहे, याला बीटा फ्रिक्वेन्सी आम्ही म्हणतो. जसं आपण स्लाइड मध्ये पाहत आहोत, बीटा फ्रिक्वेन्सी हळूहळू जसा मी रिलॅक्स व्हायला लागतो, मन शांत व्हायला लागतो, ही फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागते. म्हणजे माझी ऊर्जा जी जास्त जात होती ती कमी, आणि त्या नेक्स्ट फ्रिक्वेन्सीला आम्ही म्हणतो अल्फा फ्रिक्वेन्सी. ही आहे 7 ते 14 पर्यंत असते. शांत व्हायला लागला मेंदू, आणखीन आपण शांत व्हायला लागलो तर 4 ते 8 पर्यंत, 7 पर्यंत जी फ्रिक्वेन्सी असते 3.5 to 7, ती फ्रिक्वेन्सी आहे थीटा फ्रिक्वेन्सी. आणि सगळ्यात डीप, गहरी जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आम्ही म्हणतो डेल्टा स्टेज. 0.5 to 3 किंवा 3.5 पर्यंत जी असते ती डेल्टा फ्रिक्वेन्सी. आपण भरपूर वेळा ऐकलेलं असेल की योग निद्रा हा शब्द वापरतो, किंवा भरपूर लोक आपण असं पण ऐकलं असेल की मेडिटेशन केल्याने झोप चांगली येते. ज्या लोकांना झोप येत नाही त्यांनी जर राजयोग ध्यानचा अभ्यास केला तर त्यांना झोप खूप छान येते. तर मेडिटेशन काय करतं की आपल्या ब्रेनची जी फ्रिक्वेन्सी आहे, जी टेन्शन मध्ये असते, टेन्शन मध्ये बीटाच्या पुढे जाते. नॉर्मली जर आपण जागृत असेल बीटामध्ये, पण जर तुमचे विचार फार फास्ट चालले असतील, ज्या लोकांना रात्री झोप येत नाही किंवा ज्या लोकांना चिंता असते किंवा टेन्शन असतं, त्यांचा जो ब्रेन आहे तो जास्त वेव्स तयार करतो, तर 28च्या पुढे जातात. आणि जेव्हा ही फ्रिक्वेन्सी 50च्या पुढे जाते, आम्ही त्या व्यक्तीला वेडा व्यक्ती म्हणतो, कारण त्याचे विचार एकदम सैरभैर झालेले असतात. मेडिटेशन हे विचार कमी व्हायला लागतात आणि शांत व्हायला लागतात. तर मेंदूवर याचा डेफिनेटली प्रभाव पडतो. आणि मला सांगायला सगळ्यांना फार अभिमान वाटतो की ह्या वेळेला
पूर्ण विश्वामध्ये सगळ्यात स्टेबल माइंड असलेली व्यक्ती ब्रह्माकुमारीमध्ये आहे आणि ती आहे आमची दादी जानकी, ज्यांचं वय 94 वर्ष सध्या आहे आणि शी इज द मोस्ट स्टेबल वुमन इन द वर्ल्ड. इनफॅक्ट विदेशांमध्ये त्यांना दादी जानकी न म्हणता त्यांना डेल्टा वुमन म्हणतात, कारण दादी जानकीनी मेडिटेशन मध्ये जेव्हा त्यांच्यावर हा प्रयोग केला तर दादी जानकीनी सर्व अवस्थेमध्ये डेल्टा वेव्ह, आता ही डेल्टा वेव्ह फक्त डीप स्लीप मध्ये जेव्हा आपण गाढ निद्रेत असतो तेव्हा ही डेल्टा वेव्ह येते आणि फक्त 20 मिनिट पूर्ण रात्रभर आपल्याला डेल्टा वेव्ह मिळते. पण दादी जानकीनी चमत्कार करून दाखवला की त्यांना उत्तेजित केलं गेलं, त्यांना गणित सोडवायला दिली गेली, त्यांना डोळे बंद करायला सांगितले, डोळे उघडायला सांगितले, अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये दादीने सगळ्या परिस्थितीमध्ये डेल्टा वेव्ह दाखवली. तर सायंटिस्टना अगोदर वाटलं की त्यांची मशीन खराब झाली आहे म्हणून, पण सायंटिस्टने नंतर चेक केलं तेव्हा त्यांना कळलं की मशीन बरोबर आहे, हा दादी जानकीच्या योग शक्तीचा प्रभाव आहे. आणि मग त्यांनी दादींना हे अवॉर्ड दिलं मोस्ट स्टेबल माइंड इन द युनिव्हर्स. पण जेव्हा ही न्यूज पसरली पूर्ण विश्वामध्ये तर सायंटिस्टना विश्वास बसेना की असं कसं होईल. मग सायंटिस्टने त्यांना दुसऱ्या देशामध्ये पण बोलवलं, त्या देशामध्ये पण लोक गेले आणि तिथे पण चेक केलं, तेव्हा पण दादीने हाच रिझल्ट दाखवला. तेव्हा मग दादीला दुसरं अवॉर्ड मिळालं की वुमन विथ परफेक्ट रिदम, कारण असा रिदम दाखवणं फार कठीण आहे. आमच्या रिसर्चमध्ये पण आम्ही पाहिलं की जे सर्वसाधारण हार्टचे पेशंट होते ज्यांना बीटा वेव्हज होत्या, जसं त्यांनी राजयोगाचा अभ्यास केला 6 महिन्यांमध्ये त्यांच्या 7 दिवसामध्येच आम्ही चेंजेस पाहिले, पण 6 महिन्यापर्यंत त्यांनी ते जोपर्यंत आमच्याकडे फॉलो रिसर्चमध्ये यायचे आम्ही बघितलं त्यांच्यामध्ये अल्फा वेव्ह पॅटर्न वाढलेला आहे. याचा अर्थ ते रिलॅक्स व्हायला लागलेले आहे. म्हणजे राजयोगाचा जर तुम्ही नियमित अभ्यास केला, विधीपूर्वक अभ्यास केला तर तुमच्या ब्रेनमध्ये चेंजेस डेफिनेटली दिसून येतात, त्यांची फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागते, म्हणजेच तुमचं मन शांत व्हायला लागलेलं हे दिसून येतं. तर मेंदूवर डेफिनेटली याचा प्रभाव पडतो. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटला की मन शांत होत आलेलं आहे असं दिसून येतं, तर त्यावेळेला काय पोझिशन असते, काय स्थिती असते मनाची, एक्झॅक्टली ती व्यक्ती कोणत्या स्टेजमध्ये असते, कशामुळे ते मन शांत होत असतं किंवा कोणत्या स्टेजमध्ये एक्झॅक्टली असते त्याच्यामुळे, कारण खूप उत्सुकता तुम्ही निर्माण केली आमच्यामध्ये जेव्हा तुम्ही दादी जानकीजींबद्दल सांगितलं आम्हाला, तर त्यावेळेला त्यांची अवस्था काय असते? कोणाची? दादीजींची म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीची जी राजयोगाचा अभ्यास करते, जे आता तुम्ही म्हटलात की आमच्याकडे अनेक अशी लोक आलेली होती, पेशंट्स आलेले होते ज्यांना आम्ही हा एक्सपेरिमेंट केलेला होता तुमच्या रिसर्चच्या दरम्यान, तर त्यावेळेला तुम्ही असे कोणते त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत होता की जेणेकरून त्यांचे ह्या वेव्स तयार झालेल्या होत्या, किंवा मग तुम्ही दादीजींवरूनही आम्हाला सांगू शकता की त्या कोणत्या अवस्थेत असतात त्यावेळेला? एखादा मुका पेशंट आहे, मुका व्यक्ती आहे, ज्याला बोलता येत नाही, त्याला तुम्ही गुलाबजाम खायला दिलात आणि त्याला विचारलं की गुलाबजामची टेस्ट कशी असते, तो काय म्हणेल? म्हणेल कसा तो म्हणणार नाही, त्याचा चेहरा सांगतो ना. तर हे जे अनुभव असतात हे शब्दा पलीकडले अनुभव असतात, ह्यांना शब्दामध्ये बांधणं फार कठीण आहे. ठीक आहे ना. हा अनुभव होतो, आपण अनुभव घ्यायचा असतो. कारण भरपूर वेळा मी स्वतः बघितलं की मी शब्दांमध्ये जास्त जायचो. हिंदीमध्ये एक म्हण आहे की पेड़ क्यों गिनते हो आम के, आम खाओ. ठीक आहे ना. तर हा अनुभवच आपण घेऊया ना. काय होतं या अनुभवामध्ये आपल्याला कळेल की जेव्हा आपण राजयोगाचा अनुभव करतो ते कसा अनुभव होतो आपण करूया आता. जरूर डॉक्टर साहेब, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल जर तुम्ही आम्हाला ह्या अवस्थेचा अनुभव थोड्या वेळासाठी करून दिला तर. सर्वांनी सरळ बसायचं आहे. फक्त तुम्ही महत्वाची कामं करत असाल, गॅस चालू असेल तर तो कृपया बंद करा आणि स्वतःला रिलॅक्स पोझिशन मध्ये ठेवा आणि सरळ बसायचं आहे सगळ्यांनी. शरीराला एकदम हलकं सोडा, एकदम हलकं सोडा. मान आणि कंबर एका लाईन मध्ये. अनुभव करा की माझे दोन्ही हात, पाय, छाती, पोट, पाठीच्या मांसपेशी, मानेच्या मांसपेशी, चेहरा आणि डोक्यावरील मांसपेशी शांत आणि रिलॅक्स होत चाललेल्या. शांत आणि रिलॅक्स. खूप हलकं वाटतंय. संपूर्ण शरीर एकदम हलकं. ध्यान आपल्या 2 डोळ्यांच्या मध्ये घेऊन जा
आणि अनुभव करा एक अतिशय सुंदर दिव्य सितारा 2 डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे. स्पष्टपणे पहा, जसा आकाशामध्ये सितारा चमकतो तसा एक दिव्य सितारा 2 डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे. हे शरीर एक मंदिर आहे आणि याच्यामध्ये मी एक दिव्य सितारा प्रकाश स्वरूप चमकत आहे. हे शरीर एक शिंपला आहे आणि याच्यामध्ये मी एक सुंदर मोती आहे. शरीरापेक्षा बिलकुल अलग आणि शांत. शांत स्वरूप. शरीर विनाशी आहे आणि मी अविनाशी आहे. शरीर भारी आहे, मी हलका आहे. शरीरापासून हळूहळू मी डिटॅच होत चाललेला आहे. या 5 तत्वांच्या दुनियेच्या पलीकडे, पृथ्वीच्या देखील पलीकडे, आकाश तत्वामध्ये, सौरमालेच्या पलीकडे, ग्रहांच्या देखील पलीकडे, अतिशय दूर एका सुंदर लाल प्रकाशाच्या दुनियेमध्ये मी प्रवेश करत आहे. चारीकडे लाल प्रकाश आहे. हे माझं स्वतःचं घर आहे. त्याला शांतीधाम किंवा परमधाम म्हटलेलं आहे. या घरामध्ये चारी बाजूला अतिशय शांत वातावरण आहे आणि एक महाज्योती मला आपल्याकडे आकर्षित करत आहे. ही महाज्योती आणि कोणी नसून स्वयं निराकार ज्योती स्वरूप परमात्मा आहे, जो की शांतीचा सागर आहे. जशी मी बिंदू स्वरूप आत्मा या ज्योतीच्या जवळ गेली तर माझ्याकडे आपोआप या महाज्योतीपासून शांतीचे प्रकंपन येत आहे. शांतीचे सागर, निराकार ज्योतिबिंदू स्वरूप शिव परमात्म्याची संतान मी आत्मा देखील बिलकुल शांत आहे. शांत. खूप बरं वाटतंय. असं वाटतंय की जन्म जन्मांतरची माझी थकावट दूर होत आहे. मी शांतीच्या शक्तीने भरपूर होत आहे. माझा प्रकाश वाढत आहे. शिव परमात्म्याकडून, शिव बाबांकडून शांतीचा प्रकाश घेऊन मी आत्मा पुन्हा परमधाम होऊन पुन्हा या 5 तत्वांच्या दुनियेकडे प्रवेश करत आहे. आकाशांना, ढगांना क्रॉस करत पुन्हा या शरीरामध्ये मी प्रवेश केलेला आहे. 2 डोळ्यांच्या मध्ये मी निवास करत आहे. बिलकुल शांत आणि रिलॅक्स. मला खूप बरं वाटतंय. मी बिलकुल शांत झालेले आहे. माझे विचार शांत झालेले आहेत. शांत, रिलॅक्स. माझ्या मस्तिष्कामध्ये शक्ती येत चाललेली आहे. मस्तिष्काच्या लहरी देखील शांत होत चाललेल्या आहेत.
माझी पल्स, नाडी, हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशर नॉर्मल होत चाललेलं आहे. मला खूप बरं वाटतंय. शांत आणि रिलॅक्स. हळूहळू जर डोळे बंद झाले असतील तर आपले डोळे उघडा. हातापायाची बोटं हळूहळू हलवायची आहेत आणि हळूहळू आपल्याला पूर्ववत अवस्थेमध्ये यायचं आहे. एकदम रिलॅक्स, हलकं वाटतंय, मन बिलकुल शांत झालं. ओम शांती. डॉक्टर सचिन, खूप सुंदर असा अनुभव तुम्ही 5 मिनिटांमध्ये आम्हा सर्वांना करवलेला आहे. मी समजते की जे पण दर्शक हा कार्यक्रम बघतायत आणि त्यांनी जर आता प्रत्यक्ष, जसं म्हणतो ना आपण थिअरी नंतर प्रॅक्टिकल, तर जर कोणी करून पाहिलं असेल, मला आशा आहे केलंही असेल आणि नक्की हा अनुभव घेतला असणार आहे. डॉक्टर साहेब, आज तुम्ही आम्हाला व्याख्या सांगितली की राजयोग म्हणजे काय, राजयोगाचा आपल्या मस्तिष्कावर काय परिणाम होतो याच्याबद्दलही सांगितलं. आदरणीय दादी जानकीजीबद्दलही आम्हाला तुम्ही आज माहिती दिलेली आहे. राजयोगाचा जो अनुभव तुम्ही आम्हाला 5 मिनिटांमध्ये करवलेला आहे तो अतिशय इतका सुखद होता की अगदी बराच वेळ मलाही जो त्रास होत होता किंवा मलाही जो तणाव जाणवत होता, बराच खूप सारं काम करत असतो आम्ही इकडे तिकडे, तर त्या 5 मिनिटांमध्ये इतकं रिलॅक्स फील झालं की असं वाटलं की आपण इथे नाहीच आहोत. आणि असा अनुभव मी समजते की दर्शकांनाही नक्कीच होत असलेला असणार आहे. तर ही इतके सुंदर अनुभव तुम्ही आम्हाला करून दिले आज, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, हे असेच सुंदर सुंदर अनुभव आपल्याला नक्कीच घेण्यास आवडत असणारच आहे आणि आवडेल. अजूनही ह्याच्यामध्ये खूप काही अनुभव आपण घेऊ शकतात. ह्याच्याबद्दलची अधिक माहितीही तुम्ही घेऊ शकता आणि ती माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्रावर नक्कीच भेट द्या किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवर भेट द्या.